नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तेलात तळताना शाबू न फुटता मी कुरकुरीत असे बनवणार आहे. तर यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत. तिथं भिजलेला शाबू घेतलेला आहे, मोठी वाटी एक. आता इथं दोन्ही पण बटाट्याची साल काढले. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं मोठ्या भांड्यामध्ये शाबू काढून घ्यायचा आहे भिजलेला. चवीनुसार मीठ टाकायचे. मिरचीची बारीक पेस्ट टाकायची, एकदम बारीक केलेली, किंवा नकलून मिरची टाकली तरी चालते, बारीक तुकडे. आता इथं शेंगदाण्याचा कूट टाकलाय. आता इथं 2 बटाटे खिसून घ्यायचे. तुम्ही जर हाताने पण बारीक केलं तर चालते, न खिसता. आता इथं दोन्ही पण बटाटे मी उकडून घेतले होते. आता हे खिसून घ्यायचे. आता इथं बटाटे खिसून झालेले आहेत. दुसरा एक बटाटा खिसायचा राहिला होता, ती पण खिसून घ्यायचे. आता इथं बटाटे खिसून झालेले आहेत. आता ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट असेल तर थोडं पाणी लावून मिक्स करायचे. आता ह्याचे शाबू वडे बनवून घ्यायचे. तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकता. आता हात धुवून घ्यायचे एकदा आणि छान असं एक हातात माईल एवढा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याचे शाबू वडे बनवून घ्यायचे. तर एकदम गोल आकारामध्ये असे चपटे बनवून घ्यायचे, बघू शकता. या पद्धतीने तुम्ही किंवा मध्यभागी वेज पाडून पण तुम्ही शाबू वडे बनवू शकता. आता बघू शकता एकदम छान असे शाबू वडे सर्व तयार करून घेणार आहे याच पद्धतीनं. आता बघू शकता अशा पद्धतीने मी शाबू वडे बनवलेले आहेत. आता सर्व शाबू वडे बनवून घ्यायचेत अगोदर आणि नंतर तळून घ्यायचेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत सर्व तयार झालेले. आता इथं शाबू वडे तयार झालेले आहेत. मी गॅसवर कढई ठेवायली. आता याचे तेल ओतून घ्यायचे. आता तेल छान गरम झाल्यावर शाबू वडे तळून घ्यायचेत. जास्त तेल गरम करायचं नाही, मध्यम गॅसवर शाबू वडे तळून घ्यायचेत आधी. कारण मोठ्या गॅसवर जर शाबू वडे तळले तर नंतर मधला भाग जे आहे ते बाहेर येण्याची शक्यता असते आणि वरचाच भाग तळून निघतो. यासाठी इथं कमी गॅसवरच सुरुवातीला शाबू वडे तळून घ्यायचेत. तेलात अजिबात फुटत नाहीत. आता इथं मिरची पण घेतलेली, ती पण तळून घ्यायची. तर बघू शकता एकदम छान असं शाबू वडे तयार झालेले, रंग पण छान आलेला आहे. या पद्धतीनं तयार झालेले आहेत. आता अशाच पद्धतीनं मी सर्व शाबू वडे तयार करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हे दोन्ही पण कुरकुरीत झालेले दाखवते. तर बघू शकता आता इथे तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.